नमस्कार मित्रांनो. इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. फंट्या गँग विठू मंदिरात जमा होते आणि पप्प्याबद्दल बोलू लागते. बिचारा पप्प्या अजूनही डेंजर झोनमध्ये आहे, काही बोला ना. त्यावर रिम्या म्हणतो, तुम्हाला माहिती आहे किरू सरकारच्या मळ्यामध्ये डेड बॉडी सापडली म्हणे, त्याच्यामुळे माझी आई मला शाळा सोडून दुसरं कुठे पाठवतच नाही. त्यावर अधोक्षच म्हणू लागतो, हे सगळं ना त्या साडीवाल्या बाईमुळेच होतंय. आली असेल ही साडीवाली बाई. पुढं तो म्हणू लागतो, आपलं खेळणं बोलणं बसणं सगळं बंद होईल या भूतामुळे. त्यावर गोपाळ म्हणतो, बस आता तुम्हाला काही वाटत असेल, पण मला माझा पप्प्या पूर्वीसारखा पाहिजे. पुढे तो सगळ्यांना बसायला सांगतो आणि म्हणू लागतो, मी जो सांगेल तो प्लॅन जर फॉलो केला तर आपली विठूची वाडी पुन्हा पहिल्यासारखी होईल. आज रात्री सगळ्यांनी एकत्र यायचं आणि येताना हाना मारायच्या सगळ्या वस्तू घेऊन यायच्या, जसं की बांबू काठी, जे गावेल ते. कुठं पण गावेल, घरात गावेल बाहेर गावेल. आणि पोरींनो लाटणं पण घेऊन यायचं, हाणला की सुजलाच पाहिजे. आणि तिखट मिरची पण घेऊन या बरं का. त्यावर इंद्रायणीला आठवतं की अंताजीच साडीवालं आणि दाढीवालं भूत आहे. ते म्हणू लागते, ऐक ना गोपाळ, आपण असं करायला नकोय. त्यावर गोपाळ विचारतो, का? त्यावर इंदू म्हणते, कारण आपल्याला माहीत नाही ना ते नेमकी कोण असेल ते. त्यावर गोपाळ म्हणू लागतो, अरे कुणी का असे ना, पण तो आता माझ्या हातून मेला. त्यावर इंदू म्हणते, अरे गोपाळ शुभ बोल ना, आपण करायला जाऊ एक आणि होईल वेगळं. गोपाळ म्हणू लागतो, मी सांगितलेलं तसंच होणार, 99% मला गॅरंटी आहे. त्यावर अधोक्षच म्हणू लागतो, पण अरे 1% काय करायचं? त्यावर गोपाळ म्हणतो, तेवढा तर चान्स आपण घेतलाच पाहिजे ना. त्यावर इंद्रायणी बोलू लागते, गोपाळ त्यापेक्षा आपण एक काम करू, आपण विठुरायाला प्रार्थना करू की या संकटातून आम्हाला सोडव रे बाबा. आणि ती सगळ्यांना प्रार्थना करायला बोलवते. त्यावर गोपाळ त्यांना आवाज देऊ लागतो, पण कोणीही ऐकायला तयार नसतं. इकडे आप्पा व्यंकू महाराजांना बोलू लागतात, व्यंकू महाराज सांगून सांगून थकलोय गावकऱ्यांना की या अफवांवर विश्वास ठेवू नका, भूतभीत काही नसतं रे बाबा, पण कोणीही विश्वास ठेवायला तयार नाहीये. त्यावर व्यंकू महाराज म्हणू लागतात की ज्यावेळेस माणसाचा विवेक संपतो तेव्हा तो घाबरतो आणि आपल्या गावात हेच चालू आहे, त्यामुळे त्यांना धीर द्यायला हवा. तर आप्पा म्हणू लागतात, धीर देण्याचं काम तर युद्ध पातळीवर सुरू आहे, पण त्या पत्रकाराचा खून झाला ना तेव्हापासून लोक खूप घाबरलेली आहेत. व्यंकू महाराज आप्पांना विचारतात, पण आप्पा हे कोणी केलंय, का केलंय, याचा शोध लागला का? त्यावर आप्पा म्हणतात, त्याचा तपास चालू आहे, पण आपल्याला लोकांना या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी काहीतरी करावं लागेल. तेवढ्यात इंद्रायणी तिथे येते. इंद्रायणी रडत असते. तिला बघून व्यंकू महाराज तिला आवाज देतात व तिच्याजवळ येऊन विचारू लागतात, इंदू अगं काय झालंय रडायला? त्यावर इंद्रायणी म्हणू लागते, व्यंकू महाराज मला खूप वाईट वाटतंय, कारण माझ्यामुळं भूत गावात आलं. त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, तसं नाही आहे विंदू बाळा. त्यावर इंद्रायणी म्हणते, तसेच आहे व्यंकू महाराज, मी भूत केलं म्हणून भूत गावात आलं. पप्प्याला घाबरवण्यासाठी मी भूताची मस्करी केली, पण त्याने सिरियसलीच घेतलं. त्यावर आप्पा म्हणू लागतात, अगं इंदू भूतभीत काही नसतं. त्यावर इंदू म्हणते, अहो असतं हो आप्पा. तर व्यंकू महाराज इंद्रायणीला बसायला सांगतात आणि म्हणू लागतात, इंदू हे बघ, ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. त्यावर इंद्रायणी म्हणते, पण आपल्या गावात भूताची एंट्री झाली आहे हे खरं आहे ना? त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, अगं खोटं आहे हे सगळं. पुढे ते विचारतात, जर कठीण परिस्थिती आली तर काय करायचं? त्यावर इंद्रायणी म्हणते, त्या परिस्थितीला धैर्याने तोंड द्यायचं. पुढे ते म्हणतात, आणखी काय करायचं? त्यावर इंद्रायणी बोलू लागते, त्या परिस्थितीशी 2 हात करायचे. ते विठुराया पाठी राखा असे म्हणतात आणि तिला तिथून जायला सांगतात. त्यावर आप्पा म्हणतात, महाराज हे प्रकरण जरा वेगळंच वळण घेतंय. त्यावर व्यंकू महाराज म्हणू लागतात, यावर काहीतरी करावं लागेल आता, त्याशिवाय दुसरा मार्ग नाही. आणि ते सगळ्या गावकऱ्यांना विठू मंदिरामध्ये कीर्तनासाठी बोलवतात. ते कीर्तनात बोलू लागतात, एका गावामध्ये एक आजी होत्या आणि पुढे इंद्रायणीला म्हणतात, आता त्या आजींचं नाव काय ठेवायचं बरं? त्यावर इंद्रायणी म्हणते, मालू आजी. सगळे हसू लागतात. पुढे व्यंकू महाराज विचारतात, मालू आजी तुम्ही त्या हातात काय लपवलंय? त्यावर इंद्रायणी म्हणते, कुठे काय लपवलंय? त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, पण काहीतरी तर लपवलंय तुम्ही. त्यावर इंद्रायणी म्हणते, कोणाला सांगायचं नाही. त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, बरं मी कोणाला सांगणार नाही, फक्त मला तरी सांगा की. त्यावर इंद्रायणी बोलू लागते, भूतोबाचा निवद. पुढे व्यंकू महाराज म्हणतात,
बापरे, भूतोबाचा निवद, पण तो कशासाठी? त्यावर इंद्रायणी बोलू लागते, मांत्रिकाने सांगितलं आहे, जर हा निवद भूतोबाला दाखवला नाही तर तो आमच्या पोराला त्रास देईल. त्यावर व्यंकू महाराज सगळ्यांना विचारू लागतात, अर्थ कळलाय का तुम्हाला? त्या आजी भूतोबाला निवद भीतूमुळे दाखवताय. त्यामुळे कुठलीही पूजा ही श्रद्धेनी आणि मनापासून करायची असते, भीतीपोटी नाही. व्यंकू महाराज आणि इंद्रायणी कीर्तन करू लागतात. त्यावेळेस पप्प्याची आई रडू लागते. पुढे व्यंकू महाराज म्हणू लागतात, विठुराया हा आपला पाठीराखा आहे. अहो, आपण काय काय नाही म्हणत विठुरायाला, आई, बाप, चुलता, सखा. व्यंकू महाराज विचारतात, विठुराया आपल्याला कधी भीती दाखवतो का हो? पण लोक त्याला मिरची लिंबू देतात, का तर म्हणे नजर लागू नये. त्यावर इंद्रायणी म्हणते, नजर लागायला तो काही चेंडू आहे होय? त्यावर सगळे हसू लागतात. पुढे व्यंकू महाराज म्हणू लागतात, यातला विनोदाचा भाग सोडून द्या, पण ज्या देवाची पूजा आपल्याकडून भीतीपोटी करून घेतली जाते त्या पूजेला तरी काय अर्थ आहे सांगा? कुठलीही पूजा करताना मनात भक्ती असली पाहिजे. मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव. व्यंकू महाराज पुढे म्हणतात, तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे, ऐसे कैसे झाले बोंधू, कर्म करोनी म्हणती साधू. हे मांत्रिक तांत्रिक नसलेलं भूत आपल्या मानगुटीवर बसवतात. 4 पैसे मिळवण्यासाठी ते ह्या ज्या काही गोष्टी करतात त्याला आपण बळी नाही पडलं पाहिजे. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार आहे ते बघूया उद्याच्या भागात. धन्यवाद.